चला तर आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने शिरा बनवूया. मला माहिती आहे असा शिरा कोण बनवत नसणारच आहे आणि जरी कोण बनवत असेल तर मला नक्की सांगा आणि करत नसाल ना तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतो. मला तर असाच जास्त आवडतो. त्यामुळे मी अधूनमधून कधी तर करत असते मला खाण्यासाठी. तर आई काय करतात रव्याला जाळी वगैरे लागू नये म्हणून रवा आणला की त्याला भाजून थंड करायचा आणि मग भरणीमध्ये भरून ठेवायचा. त्यामुळे रवा ऑलरेडी भाजलेलाच होता. थोडासा परतला गरम झालं की लगेच तूप घालायचं, भरपूर असं तूप घालायचं आणि हे सगळं होते तोपर्यंत एका साईडला गरम करायला पाणी ठेवायचं. छान पाण्याला उकळी आली का गरम पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि एक 5 मिनटं बंद करायचं. रवा छान असा वाफलून निघतो आणि मग नंतर त्याच्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि बारीक गूळ घालायचा. आता गुळाची पावडरच आम्ही विकत आणली होती. नंतर सुंठ बडीशेपची पावडर घालायची, नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ झाकण लावायचं. खरंच असा जो शिरा आहे ना खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतं. वाटलं तर तुम्ही दूध पण घालून खाऊ शकता. चला तर शिरा कसा वाटला ते नक्की सांगा आणि